संपूर्ण कोकण पट्ट्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून त्यांनी तातडीने तसे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून मी परत एकदा बावनकुळे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वाघ्या कुत्र्यासंदर्भात देखील तुमच्याकडनं पत्रव्यवहार वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. या संदर्भात काही चर्चा किंवा नेमकं काय नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेले. कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे. ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही, म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेले की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलो आहे. मुख्यमंत्री महोदयसुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ते वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्या दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. आज मुख्यमंत्री से मिलने के लिए पहुंचे थे सर, आज का विषय क्या था, किस बाबत चर्चा हुई? नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई. मैं वो मसूल मंत्री है. कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो मसूल खाते की ज़मीन है. वो सब प्रोसीजर सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए. वो फाइल उनके पास आई हुई है. वो उनको मैं दरखास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए. यानी जैसे मुंबई में